ॲक्च्युली ना इकडे हे काय आहेत माहीत नाही, पण हे एवढे खतरनाक आहेत. पूर्ण असं गर्दीतनं चालत चालत पॅलेस फिरतोय. फार पोरांना वरती उचलून घ्यायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता आलो म्हैसूर पॅलेसला आणि इकडे आता पार्किंग केली आहे गाडी. आता आतमध्ये चाललो आहे, तिकीट्स काढायचे आहेत. ॲक्च्युली आज ऊन नाही अजिबात, इकडे पावसाचं वातावरण आहे म्हणून खरं बरं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. गरमी नाही होते जास्त. आणि इकडे बरंच काय ॲक्च्युली सँडलचं, म्हैसूर सँडलचं बरंच विकायला आहे. पंखा आहे ते सगळं. तर इकडे आपल्याला एंट्रीला 50 रुपये तिकीट आहे लहान मुलांसाठी आणि 100 रुपये मोठ्यांसाठी. या आतमध्ये गाडी आहे फिरायला, ज्याच्यात आम्ही शेवटी बसणार. आणि मस्त इकडून जसं एंट्री केली ना, एवढा छान असा व्ह्यू दिसतो साईडने म्हैसूर पॅलेसचा. इकडे एक समोर स्वामी समर्थाचं मंदिर सुद्धा आहे, पण पहिले आम्ही बोललो पॅलेस बघून घेऊया. ॲक्च्युली इकडे ना चप्पल ठेवायची लाईन आहे. इकडून बॅग घ्यावी लागती 2 रुपये पर पॅर, आणि मग इकडे सबमिट करून मग बिन चपलीचं जायचं आहे पॅलेसमध्ये. गेल्यावरच एक शॉप जिथे म्हैसूर सिल्क, साड्या वगैरे, सँडलवूड, अगरबत्ती, हे सगळं काय काय बरेच अँटिक वस्तू पण मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना इकडे आतमध्ये फोन, व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड आहे, तर एक बेस्ट आहे. त्यांनी सगळे ना पूर्ण हे ठेवलेत आहे, म्हणजे नाही का अँटिक्स, परत जे जुने वस्तू आहेत ते ठेवलेत. रिअल वाटतं ते बघा. मस्त खूप छान फोटोज काढलेत इकडे. ॲक्च्युली ह्या पॉईंटवर नाही ना खूप छान फोटोज येत आहेत. पॅलेस इतका सुंदर आहे पॅलेस. ॲक्च्युली ना इकडे हे काय आहेत माहीत नाही, पण हे एवढे खतरनाक आहेत, इतके ॲग्रेसिव्ह आहेत ना. कधी बनवलेत, कसे बनवलेत काय माहिती, पण कुठल्या प्राणीला बघून बनवलेत. एवढे ॲग्रेसिव्ह आहेत ते, एवढे ॲग्रेसिव्ह दिसत आहेत. पेंटिंगची एकतर ॲक्च्युली कमी नाही आहे पॅलेसमध्ये. हे बघा, तिकडे क्लोज जाऊन पण दाखवतो.
हा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा भाग आहे इकडे पॅलेसचा, कारण की इकडे आहे ना, हे बघा इकडे म्हणजे ऑडियन्स वगैरे बसण्यासाठी जुन्या काळाचं सगळं, आणि इथून पूर्ण असा हा व्ह्यू दिसतो, हे बघा. आणि हे पूर्ण ऑडियन्ससाठीच बसण्यासाठी वगैरे असेल मे बी. इकडे फोटो आहे एक, पण हे वरती बघा, हे बघा. आमचं झालं ॲक्च्युली पॅलेस फिरून, आणि इकडे आता शूज कलेक्ट करतोय आम्ही. शूज कलेक्ट करून, तर खूप सुंदर आहे पॅलेस, खूप म्हणजे खतरनाक आहे एकदम, असं विचार करण्यासारखं आहे. एवढी सुंदरता, सिल्वर गोल्ड असं सगळं. अरे आम्ही आता ॲक्च्युली या गाडीत बसलोय. ते अराउंड द पॅलेस एक 10 मिनिटात एक चक्कर मारतात. 50 रुपीज पर हेड आहे. दोन मिनटं पॅलेसच्या समोर थांबलेलो फोटो काढायला गाडी. झालेत आता फोटोज काढून, आता निघालोय. सबस्क्रायबर वाढवतोय. आमचा ॲक्च्युली म्हैसूर पॅलेस फिरून पूर्ण, तरी पाऊस भरपूर पडतोय बाहेर, भरपूर म्हणजे भरपूर जोरात पाऊस आला. म्हणून आम्ही आता झूला जायचं कॅन्सल केलं, कारण की झूला गेलो असतो ना तर मग तिकडे परत छत्री घेऊन फिरा आणि नीट दिसेल नाही दिसेल काही माहीत नाही. इकडे समोर एक एक्वेरियम आहे, अंडर वॉटर एक्वेरियम आहे. पॅलेसचा व्हिडिओ आता इथे एंड होत नाहीये, कारण की इकडे आहे ॲक्च्युअल म्हैसूर पॅलेस, जो रात्रीचा लाईट्समध्ये बघा. तर संडेला आहे ना इकडे फ्री एंट्री असते, आणि आज कुठल्या राणीचा वाढदिवस आहे त्या मला बोललेलो ना, तर इकडे आज म्युझिक शो आहे ते राणीच्या वाढदिवसानिमित्त, आणि हा लाईव्ह म्युझिक शो आहे. इकडे बसलेत, तुम्हाला दाखवतो. खूप छान म्युझिक आहे, एकदम लाईव्ह.
हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करणार आहे. तर भरपूर असे छोटे छोटेच ब्लॉग्स टाकणार आहे, म्हणजे जेणे तुम्हाला एक छोटे एक पार्ट बघायला मिळेल. आणि तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल काही कारणाने तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा काही असेल तर. टिल देन सी यू, टेक केअर, बाय.